मागच्या लेक्चरमध्ये आपण श्रीपतराव शिंदे यांच्याविषयी माहिती मिळवली. 1883 ते 1944 असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजेच 1930मध्ये 1903मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर शाहू महाराजांच्या सहकार्यातून त्यांनी ब्रोम ट्रेनिंग स्कूल इंडस्ट्रीचे शिक्षण घेतलेले पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जर विचारात घेतलं त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय, विजयी मराठा हे त्यांचं पत्रक त्यांनी चालू केलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय मराठा संघ स्थापना, करवीर राज्य प्रजा संघ स्थापना, विजयी मराठामध्ये शाहू सेवक सोसायटीची स्थापना, अशा काही बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. मोलाची कामगिरी त्यांची पाहायला मिळते. याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचे समाजसुधारक विचारात घ्यायचे आहेत आणि ते म्हणजेच आपले दीनमित्रकार मुकुंदराव पाटील. 1885 ते 1967 असा त्यांचा जीवन परिचय पाहायला मिळतो. आद्य ग्रामीण पत्रकार असं म्हटलं जातं, कारण ग्रामीण भागातून त्यांनी काय केलेले आहे, पत्रकारिता केलेली पाहायला मिळते. सत्यशोधक, विचारवंत, शेतकरी चळवळीचे प्रवर्तक, कारण शेतकऱ्यांबद्दल इतके लेख लिहिलेले आहेत. आयुष्यभरामध्ये मला वाटतं 50 वर्ष जवळजवळ त्यांनी त्याच्यावरती लेख लिहिलेले पाहायला मिळतात. तर जन्म आणि दत्तक कथाचा जर विचार केला, त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1885 साली झाला. वडील कृष्णराव भालेकर. बघा, म्हणजेच मुकुंदराव पाटील असं जरी म्हटलं जात असेल तर त्यांचं पहिलं नाव मुकुंदराव भालेकर असं होतं. सत्यशोधक समाजामध्ये कृष्णराव भालेकर हे त्यांचे वडील होते. त्यांची मावशी काशीबाई होती. त्यांचा जो भाचा होता गणपत पाटील, कृष्णराव भालेकरांचा भाचा गणपत पाटील, त्यांनी ॲक्च्युली दिनमित्र हेचं संपादन 1888 मध्ये केलं. परंतु अवघ्या 27व्या वर्षी गणपतराव पाटलांचं अचानकपणे निधन झालं. त्यावेळी कृष्णराव भालेकरांनी आपला मुलगा मुकुंदराव याला आपली बहीण काशीबाई हिला काय केलेलं आहे, दत्तक दिलेलं आहे आणि त्यावेळी त्यांचं नाव मुकुंदराव पाटील असं झालेलं पाहायला मिळतं. मग हा त्यांचा जन्म आणि त्यांची दत्तक कथा आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर नगर परिसर आणि वैचारिक जडणघडण जर आपण विचारात घेतली, 1906 मध्ये अहमदनगर या ठिकाणी बागडे थिएटर, इथं बेटर झालेलं आहे तर थिएटर पाहिजे, थिएटरचे बांधकाम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती. त्यावेळी त्यांचा संपर्क हा रेवरंड टिळक, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी आला आणि तिथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी मिळालेली पाहायला मिळते. आणि मग त्याच्यानंतर 1910 पर्यंत कसं बस कृष्णराव भालेकरांनी दिनमित्र चालवण्याचा प्रयत्न केला. कारण का, गणपतराव पाटलांच्या मृत्यूनंतर दिनमित्र हे बंद पडलेलं होतं. त्याला कसंबसं चालवण्याचं काम कृष्णराव भालेकरांनी केलं आणि कृष्णराव भालेकरांचं निधन 1910 मध्ये झालं. त्यावेळी मृत्यूसमयी त्यांनी मुकुंदराव पाटलांकडून वचन घेतलं की दिनमित्र हे किमान 12 वर्ष चालवलं पाहिजे. त्यावेळी मुकुंदराव हे फक्त 24 वर्षाचे होते. आणि जर आपण पत्रकारितेमध्ये जर बघितलं तर मुकुंदराव पाटलांनी हे दिनमित्र जवळजवळ 1910 ते 1967 असं जवळजवळ 57 वर्ष चालवलेलं बघायला मिळतं. आणि त्यामुळं दिनमित्रकार अशी पदवी कुणाला मिळालेली आहे तर लक्षात ठेवायचं, मुकुंदराव पाटलांना मिळालेले आहे. दिनमित्रचे पुनरुज्जीवन बघा, 23 नोव्हेंबर 1910 मध्ये सोमठाणे, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर येथे करण्यात आलं. शेती खंडाने देऊन ते पत्र सुरू केलं आणि नंतर तरवडी येतं त्यांनी नेवासे, तालुका नेवासेमध्ये त्यांनी ते काय केलेलं आहे, नेलेलं पाहायला मिळतं. भारताचे पहिले ग्रामीण पत्रकार, कारण का सगळं काही ग्रामीण भागातून त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भ ग्रामीण पाया, म्हणजे सत्यशोधक समाजाला जो दख्खन आणि विदर्भाचा ग्रामीण पाया देण्याचं काम त्यांनी केलेलं बघायला मिळतं. 1913 मध्ये त्यांनी कुलकर्णी लीलामृत हे काय लिहिलेलं आपल्याला लेख बघायला मिळतो, तर त्याला
किंवा आपण ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो. रघुनाथराव सबनीस यांना त्यांनी अर्पण केला. त्याची प्रस्तावना ही भास्करराव जाधव यांनी केलेली बघायला मिळते. याचा विषय कुलकर्णी लीलामृत याचा विषय होता ब्राह्मण कुलकर्णी वतनारी आणि शेतकऱ्यांची पिळवणूक कशा पद्धतीनं होते याच्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये लिखाण केलं आणि त्यामुळे मोठी सामाजिक खळबळ उडालेली पाहायला मिळते. सत्यशोधकांनी सामाजिक नेतृत्वांचा जर विचार केला तर 1920 मध्ये सत्यशोधक समाजाची 9वी परिषद कराड येथे भरली. त्यावेळी मुकुंदराव पाटील ह्या त्या परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांना शाहू महाराजांचं काय लागलेलं होतं, सहकार्य लाभलेलं होतं. किताब आणि त्याग जर विचारात घेतला तर 1924 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना रावसाहेब हा किताब दिला आणि 1948 मध्ये गांधी हत्येनंतर त्यांनी त्या किताबाचा त्याग केला. उपाधी ब्रिटनला काय केलेली आहे, परत केलेली पाहायला मिळते. बहुजन परिषदेचे नेतृत्व केलं. 15 मार्च 1925 महार परिषद पाथर्डी याचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्या परिषदेचा जो भर होता तो फक्त शिक्षणावर होता. मंदिर प्रवेश सत्याग्रहास विरोध 1925 मध्ये मातंग परिषद तरवडी येथे चालू केली. 1926 मध्ये भिल्ल परिषद आणि ह्याचा उद्दिष्ट होता शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन मातंग आणि भिल्ल समाजाचं व्हावं याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, बरंचसं कामकाज केलेलं पाहायला मिळतं. शेतकरी विचार, आता शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये पहिली गोष्ट बघायला मिळेल, पहिला अग्रलेख 1910 शेतकऱ्यांच्या विकासासाठी मुकुंदरावांची सप्तसूत्री होती. त्यांनी 7 वेगवेगळे उपाय सांगितले होते शेतकरी सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना व्यवहार मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 7 वेगवेगळे उपाय सांगितलेले होते विकासासाठी. त्यांनाच आपण मुकुंदरावांची सप्तसूत्री असं म्हणतो. शेतकरी लेखन त्यांनी, मी मगाशीच म्हटलेलं होतं की जवळजवळ 50 वर्ष ह्या लेखनामध्येच ते होते. तर पहिला अग्रलेख शेतकऱ्यांची निकृष्ट स्थितीनी उपाय हा 1910 मध्ये त्यांनी लिहिला. 1910 ते 1962 जवळजवळ 52 वर्ष त्यांनी हे लिखाण केलेलं बघायला मिळतं. अखंड शेतकरी प्रश्नांवरती लिखाण केलेलं पाहायला मिळतं. इंग्रज राजवट असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळ असो, शेतकऱ्यांची स्थिती सुधारलेली नाही हे स्पष्ट मांडण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर मुकुंदराव पाटलांनी केलेलं पाहायला मिळतं. महत्त्वाचे शेतकरी लेख कोणते होते, तर हिंदुस्थानी गरीब शेतकरी 1927 मध्ये लिहिला. कुलकर्णी वतन रद्द करण्याची मागणी याच्यामध्ये करण्यात आली. परिणाम असा झाला की विधिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि तलाठी पद्धतीची अंमलबजावणी झाली, जी 1918 मध्ये शाहू महाराजांनी आपल्या वतनामध्ये अगोदरच केलेली होती. कुलकर्णी वतन रद्द करून तिथं तलाठ्यांची नेमणूक करण्याचं काम शाहू महाराजांनी 1918 मध्ये आपल्या वतनामध्ये केलेलं होतं. परंतु ते महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम हे आपल्याला कुलकर्णी वतन रद्द करण्यासाठीची मागणीमधून हे पूर्ण महाराष्ट्रावर पसरलेलं पाहायला मिळतं. आर्थिक अन्यायावर टीका केलेली बघायला मिळते. साखरेचे कडवट भाव, म्हणजेच बाहेरच्या देशामध्ये साखर उत्पादनासाठी येणारा खर्च आणि आपल्या देशामध्ये साखर उत्पादनामध्ये येणारा खर्च याच्यामध्ये जी तफावत आहे त्याच्यावरती त्यांनी साखरेचा कडवट भाव असं आपल्याला काय केलेली बघायला मिळते, टीका केलेली बघायला मिळते. कारण का भारत आणि परदेशात साखर उत्पादनाचा खर्च याच्यामध्ये जवळजवळ 300 रुपयाचा फरक होता आणि सरकारी धोरणाला त्यांनी इथं काय केलेलं आहे, टीकेची जागा बघितलेली आहे किंवा जागा म्हणून मांडलेली बघायला मिळते. सरकारी धोरणावर त्यांनी कठोर अशी टीका केलेली पाहायला मिळते. तर इतर शेतकरी विषयक लेख त्यांनी लिहिले आहेत. शेती नव्हे शेतकरी सुधारा, खेडी हीच राष्ट्राची प्रकृती, शेतकऱ्यांचे दैन्य निवारण, शेतकऱ्यांची अधोगती, जळवांची प्रगती, विपुल शेतकरी साहित्य, असं आपल्याला त्यांचं हे साहित्य बघायला मिळतं. मूल्यांकन जर आपण विचारात घेतलं तर धर्म व रूढीच्या बेड्या जुगारल्या आणि तरवडीसारख्या गावातून पत्रकारिता चालू केली आणि त्यांनी धर्म आणि रूढीवरती काय करायला चालू केलं, तर निशाणा बांधायला चालू केला. आद्य ग्रामीण पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध झाले आणि प्राध्यापक जी.ए. उगले यांनी तर त्यांच्याविषयी एक उद्गारच काढलेले आहेत. 20व्या शतकातील प्रति महात्मा फुले, हे खूप महत्वाचं आहे. 20व्या शतकातील प्रति महात्मा फुले कोण, तर
बघा 20व्या शतकातील महात्मा फुले अशी पदवी उगले यांनी त्यांना दिली. साहित्याची जर वैशिष्ट्य विचारात घेतली तर बहुजन समाज केंद्री लेखन केलं, सत्यशोधक विचारांचा प्रसार केलेला आहे. शेतकरी, कामगार, ग्रामीण जीवनात जीवनाचे वास्तव त्यांनी मांडलेलं आहे. उपरोध, विनोद, निर्भीड टीका, समाज प्रबोधन हे मुख्य उद्दिष्ट त्यांचं बघायला मिळतं. पत्रकारितेमध्ये दिनमित्र हे साप्ताहिक त्यांनी 1910 ते 1967 जवळजवळ 57 वर्ष ते चालवलेलं पाहायला मिळतं. आपल्या वडिलांना दिलेलं म्हणजेच कृष्णराव भालेकरांना दिलेलं त्यांनी जे वचन आहे ते पूर्णपणे पूर्ण केलेलं पाहायला मिळतं. ग्रामीण पत्रकारितेचा पाया घातलेला बघायला मिळतो. शेतकरी बहुजन प्रश्नांचे मुखपत्र, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अन्यायावर टीका करणारे मुखपत्र म्हणून त्यांनी ते विचारात घेतलं. वैचारिक साहित्याचा जर विचार केला, हिंदू आणि ब्राह्मण, विठोबाचे शिकवण, विचार किरण भाग 1 ते 10, पेशवाईतील मौजा, धर्म, जात, ब्राह्मणशाही, पेशवाईवर चिकित्सक असा विचार मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विनोदी उपरोधिक साहित्य, शास्त्रोक्त गप्पा मारलेल्या आहेत. पुराणातील गमती आणि देवांची परिषद, पुराण कथा आणि रूढीवरती उपहासात्मक विनोद बुद्धीमध्ये मांडलेलं साहित्य आपल्याला बघायला मिळतं. काव्य साहित्यामध्ये जर बघितलं तर कुलकर्णी लीलामृत हे प्रसिद्ध काव्य बघायला मिळतं. शेटजी प्रताप, देशभक्ती लीलासार, सुबोध श्लोक, समाज व्यवस्थेवरती काव्यात्मक प्रहार करण्यासाठी हे काव्य साहित्य त्यांनी तयार केलेलं बघायला मिळतं. नाट्य साहित्यामध्ये राक्षसगण, हेडमिस्ट्रेस, सामाजिक विषमता, शिक्षण आणि सत्तेचे चित्रण करण्याचं काम त्यांनी नाट्य साहित्यामध्ये केलेलं बघायला मिळतं. चित्रपट कथा, पतीचा पाठलाग हे मराठी साहित्यातील दुर्मिळ चित्रपट लेखन मुकुंदराव पाटलांनी केलेलं पाहायला मिळतं. कादंबरींचा विचार केला तर होळीची पोळी, चंद्रलोकीचे विलक्षण, तोबा तोबा, ढड्ढा शास्त्री परांदे, त्यानंतर राष्ट्रीय तारुण्य, असुडाचे फटके 10,000, समाज व्यवस्था, नैतिक अध्यपतन आणि राष्ट्रीय जाणीवा करून देण्यासाठी ह्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या पाहायला मिळतात. अध्यक्षीय भाषणांचा जर विचार केला तर सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये कराड, मुंबई, कोल्हापूर येथे त्यांनी अध्यक्षीय भाषणं केलेले आहेत. इतर भाषणांचा जर विचार केला, कर्जत, नेवासा, पुणतांबा, त्याच्यानंतर मडी या ठिकाणी शिक्षण, सामाजिक समता, बहुजन जागृतीवरती त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतो. साहित्यातील योगदानाचं महत्व जर बघितलं, सत्यशोधक चळवळीच्या वैचारिक आधार त्यांच्या साहित्यामध्ये पाहायला मिळतो. ग्रामीण बहुजन साहित्याचा विस्तार केलेला पाहायला मिळतो. पत्रकारिता आणि साहित्य यांचा संगम घालण्याचं काम मुकुंदराव पाटलांनी केलेलं पाहायला मिळतं. समाज परिवर्तनासाठी लेखनाचा वापर केलेला बघायला मिळतो. मुकुंदराव पाटील म्हणजे विचारवंत साहित्यिक आणि लढवय पत्रकार यांची एक जुगलबंदी असं म्हणायला काय हरकत राहत नाही. त्यांचे साहित्य बहुजन समाजाचे शस्त्र, मराठी सामाजिक साहित्याचा ठेवा होतं आणि यातूनच आपल्याला दिनमित्रकार मुकुंदराव पाटील, शेतकरी, बहुजन, सत्यशोधक चळवळीचे निर्भीड प्रवक्ते आणि मराठी पत्रकारितेचे ग्रामीण आत्मा बघायला मिळतात. अशा पद्धतीची त्यांची जी वाहवा बघायला मिळते. त्यांचं साहित्य हे शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारं होतं. शेतकऱ्यांबद्दल सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं सप्तसूत्री उपाय करावा याबद्दल बोलणारे मुकुंदराव पाटील हे निर्भीड असे प्रवक्ते आपल्याला पाहायला मिळतात. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण धनजी शाह कूपर यांचा विचार करणार आहोत. ते त्यांचे समाजामध्ये समाजसुधारक म्हणून काय वाटा त्यांनी दिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. थँक्यू.